सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, नवाची निळाई तू सावित्री आई. फुलवा खामकर आणि सगळ्या सहकाऱ्यांसाठी आपण मंचावर यावं. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, बंधन माझे हो सावित्री आई. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की या दोन्ही प्रतिमांना वंदन करावं आणि पुष्पहार अर्पण केलेला आहे. पुष्प अर्पण करून आपण त्यांचा सन्मान करावा. चंदन होऊन शिकलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी, बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळे आता संधी. कसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशातून, तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभीत मात तू मशाल होऊन दिलीस आशा जगायला, तू जन्म आमचा सुखावला. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, नवाची निळाई तू सावित्री आई. खरं तर अमोल, मधुराणी आणि सगळ्यांच्याच वर आता एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी नेमकी कशा रीतीने पेलली जाणार आहे हे बघायचं असेल तर मला असं वाटतं आपण सर्वप्रथम या सगळ्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी प्रोमो पाहूया. नाही आपण मला वाटतं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही आणि मधुराणी, अमोल तुम्ही दोघंही त्या भूमिका जगताय असं वाटतंय. अमोल एकदा टाळ्यांनी दाद नक्कीच देऊ. खरं तर हा प्रोमोच सगळं बोलून गेलाय आणि त्या प्रोमोमुळे मला असं वाटतं की एक प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निश्चित निर्माण झाली. मधुराणी काय वाटतंय हे म्हणणं सुद्धा खरं तर वेगळं आहे. ती भावना तुझ्या डोळ्यात दिसतेय मला, पण हे साकारायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. काय सांगशील? नमस्कार. मी आत्ता पहिल्यांदा प्रोमो बघितला त्यामुळे मी आत्ताही थरथर कापतेय. सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीचे, सतीशचे संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशन्सचे संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं आणि भरून आलंय. आता खरंच आहे, दडपण आलंय, हुरहुर वाटतेय, एक्साइटमेंट आहे, जबाबदारी वाटते, असं सगळं संमिश्र आहे. कारण 3-4 महिन्यांपासून सतीशचं माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय. त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का, आणि मी 1 मिनिटं काहीच बोलले नव्हते. मला काही सिंकिनच होत नव्हतं. तिथपासून ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास
आणि इथून पुढे खरं तर प्रवासाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे पोटात गोळा आहे, पण छान वाटतंय आणि मनापासून कृतज्ञ वाटतंय की उत्तरा तू मी आज या व्यासपीठावर बसलोय, आत्मविश्वासाने बोलतोय. आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरत आहेत. असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतायत. मागे वळून बघताना वाटतं की 250 वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? खरं, आज आपण तिथेच असतो का? आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी, त्यांच्याही आधीची पिढी शिकली आणि म्हणून आज आपण शिकतोय. आपल्या पुढच्या पिढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत. आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय, प्रचंड संघर्ष दिलाय. तिथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या वतीने मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते. अगदी खरं आहे. ताई, तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी ह्याच नोटवर मला मोनिकाला स्टेजवर बोल असं वाटतं. बरं, जी आमची प्रोग्रामिंग आणि कॉन्टेंट मोनिका रंगे. नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई. म्हणजे प्रमोद आपण पाहतोय की चिखल आणि सगळ्या सोमनी अंगावर थुंकणं असेल, चिखल उडवणं असेल, शेणाचे गोळे फेकणं असेल. पुढच्या काळात तर त्यांना काही पुरुषांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सोबत एक सेवक ठेवला होता किंवा शिपाई घेऊन त्या जायच्या. म्हणजे त्या काळातून त्यांचा बॉडीगार्ड असं आपण म्हणूया. आता त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. त्याच्यात अगदी एक वाक्य मला आज आवर्जून हा प्रोमो बघितल्यानंतर सांगावं असं वाटतं की त्यांनी ज्या आठवणी लिहिल्यात त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला, हा सगळा त्रास त्यांनी सहन केला, पण कुठेही त्या कधीही त्रासलेल्या, त्रागा केलेला, राग आलेला हे कुठेही त्यांना कधी जाणवलं नाही आणि त्या कधी रागावल्या नाही. उलट त्या असं म्हणाल्या की हे जे काही खडे किंवा हे जे काही शेण आहे त्यांना मी फुलं समजते आणि मी जे काही चांगलं आज शिक्षणाचं कार्य करते त्यासाठी तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय असं मी समजते. किती मोठा विचार होता हा. आणि हे सोपं नव्हतं, पण ते आज तुम्हाला पेलायचंय आणि ते तुम्हाला आमच्यासमोर मांडायचंय. अमोल, मोठी जबाबदारी आहे निर्माता म्हणून. अभिनेता म्हणून तर तू करतोच आहेस, पण निर्माता म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे. आज का वाटलं हा विषय पुढे हा विषय करावा ही खूप वर्षांची खरं तर इच्छा होती. म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो. कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची आहे का तर ती नाहीये. म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे. आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे आणि नवऱ्याची सुद्धा. आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे. पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहाचा मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंब क्रिएशन्सला ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शो साठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे. निर्माता म्हणून हो, जगदंब क्रिएशन्स साठी ही एक मोठी जबाबदारी आहे. कारण जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास, तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊन तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी, मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं, असे ती दुधारी खरं तर तलवार असते.
आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी, पण मी जगदंब क्रिएशन्सच्या माझ्या संपूर्ण टीम विषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे. म्हणजे गंगावणे सर असतील, घनश्याम असतील, नितीन कुलकर्णी सर असतील, लतिका सावंत असतील, पौर्णिमा ओक असतील, दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील, सचिन गद्रे असतील, DOP पप्पू साहू असतील, म्हणजे ह्या संपूर्ण टीम विषयी मला हा विश्वास आहे की हो, राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती, जगदंब क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर करतो. वा, पण या सगळ्यामध्ये या कलाकारांची निवड हा एक खूप मोठा विषय होता. मला वाटतं सतीश मोनिका कोण उत्तर देईल? आता मी सावित्रीच्या लेखीकडे तिच्याच सोबत, कारण हे दमदार कलावंत त्या भूमिकांमध्ये असणं हा एक महत्वाचा विषय आहे त्यातला. आज स्टार प्रवाहाची सगळी धुरा मोनिका रणदिवे सांभाळते माझ्यासोबत. तिच्याच सोबत माझ्या अनेक सावित्रीच्या लेखी सुद्धा झालेल्या आहेत, ज्यांचं मी थोड्या वेळाने ह्या व्यासपीठावर त्यांना रिक्वेस्ट करणारे आहे. पण आधी आपण मोनिका स्वतः उत्तरादायी तुला प्रश्न विचारला त्याचं उत्तर सतीश सर देतील, पण माझ्याकडे एक छोटं माझं मनोगत आहे की आपण सगळे खूप इतिहासाबद्दल बोललो, सेलिब्रेटिंग विमेन एम्पॉवरमेंट ह्याच्यावर बोललो. काल जेव्हा मी हा प्रोमो बघितला ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर एक छोटी चर्चा झाली आणि मी तेव्हा बोलले आणि तेव्हा मला खूप ओव्हरवेल्मिंग झालं आणि मला असं वाटलं की ही एक इमोशन आहे, नुसतं एक शो किंवा सिरियल नाही आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट मी काल बोलले होते की एज्युकेटिंग अ वुमन, एज्युकेटिंग अ नेशन. जसं तू बोललीस की आता आपण म्हणतो की मुलगी शिकली आणि प्रगती झाली, पण मला हा प्रश्न खरंच विचारायचा आहे आणि मी हा स्वतःलाही विचारते आणि सगळ्यांना विचारायचं आहे की आर वी रिअली गिव्हिंग जस्टिस टू दिस लाईन? आजच्या काळात आपण सगळं बोलतोय की मुली खरंच पुढे गेल्यात, सगळं केल्यात, पण अजूनही या एज्युकेटेड समाजात हुंडाबळी होतो, बायकांवर अत्याचार होतात. तर मला एवढंच म्हणणं आहे की मला ह्या सब्जेक्टमधनं, आता आम्ही लहानपणापासून हे वाचत आलो आहे, ह्या सब्जेक्टपासून मला एवढंच म्हणायचं आहे की 200 वर्षापूर्वी मी हे नाही नुसतं म्हणणार की सावित्रीबाई फुलेंनी शाळा उघडली, मी हे म्हणेन की त्यांनी विचार उघडले. आणि आत्ता जेव्हा माझं असं खूप मनापासून माझं असं सांगणं आहे की ही जेव्हा सिरियल ऑन एअर येईल आणि लोक बघतील तेव्हा नुसतं एक ऑटोबायोग्राफी, आत्मकथा किंवा नुसती त्यागाची गोष्ट न होता त्यांचा जो विचार होता, या दाम्पत्याचा जो विचार त्यांनी केला, कारण मला असं वाटतं विदाऊट दिस रिफॉर्मिस्ट थिंकिंग किंवा सुधारक थिंकिंग जर हे नसतं तर नुसतं एज्युकेशननी मला नाही वाटत काही फरक पडला असता. तर माझी अशी खूप इच्छा आहे की ही जेव्हा सिरियल येईल तेव्हा लोकांनी हा विचार जरूर समजून घ्यावा आणि त्याच्यावर काहीतरी वाटचाल करावी. दॅट इज ऑल आय वॉन्ट टू से. आणि अमोल सर, कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. अँड मला अभिजित खाडेला बोलवायला जरूर आवडेल कारण माझ्या टीममधनं तोच ही रिस्पॉन्सिबिलिटी पेलणार आहे. तर अभिजित, कॅन यू कम ऑन स्टेज? सतीश सर, थँक्यू सो मच दॅट यू कॉल्ड अस हिअर टुडे. सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी, हो सावित्री आई, सावित्री आई. नरेंद्र मुदळकर प्लीज, तू पण ये नरेंद्र. सावित्री आई. या दोघांच्या खांद्यावर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. There is one more person I want to really clap for, संतोष पाटील and his team. त्यांनी अतिशय सुंदर प्रेझेंटेशन आणि प्रोमो दिला.
खूप ओव्हरवेल्मिंग झालं होतं. कोणाचं पाहुणी घराची घेतली, आम्ही दिशातून तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी कमाल. पण सतीश पुन्हा एकदा या दोघांची निवड हा विषय महत्वाचा आहे. कोणती भूमिका पेलण्यासाठी ती समज असणं आणि त्या समजीसोबत रसिक प्रेक्षकांनी त्या त्या भूमिकेमध्ये त्या त्या कलाकारांना पहिल्या दिवसापासून ज्या दिवसापासून आपला प्रोमो हिट होतो ते मान्य करणं आणि एक्सेप्ट करणं फार गरजेचं असतं. मी थोड्या प्रमाणात लेखक आहे, थोड्या प्रमाणात दिग्दर्शक आहे, थोड्या प्रमाणात एक अभिनेता आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती आहेत की स्क्रिप्ट तुम्हाला सांगते की तुम्हाला कोण कलाकार कोण हवंय. अगदी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बाबतीत असं झालं की जेव्हा तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला ह्या विषयावर या पार्श्वभूमीवर एखादी मालिका करायची तेव्हा रोज रसिक प्रेक्षकांसमोर ही भूमिका ही पात्र मांडणारी मंडळी सुद्धा तितकीच जबाबदार. आज अमोल सरांबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. आज मधुराणीबद्दल मला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यांचं कर्तृत्व त्यांच्या पुढे बोलतं. मी दिग्दर्शक म्हणून माझं काम नेहमी सोपं करून घेतो. मी कास्टिंगवर खूप मेहनत म्हणूनच हा प्रश्न होता. त्यामुळे या भूमिकेमध्ये ह्या दोघांव्यतिरिक्त तिसरा फोनही झालेला नाही. वा. कारण का ह्या स्क्रिप्टनी किंवा ह्या गोष्टींनी हे कास्टिंग मागून घेतलं असं माझं म्हणणं आहे की हा प्रयत्न. आणि मला खरंच सांगतो मी अमोल सरांना फोन केल्यानंतर स्ट्रगल करावंच नाही लागला जेव्हा मी त्यांना म्हटलं की हे करायचं. मी मधुराणीला जेव्हा फोन केला होता तेव्हा मला माहिती होतं की मधुराणींनी आई कुठे काय करते त्यानंतर ब्रेक घेतला. पण मी तिला तेच सांगितलं की तुला आई कुठे काय करते ही मालिका मिळाल्यानंतर पुन्हा एका आईची भूमिका करायला आवडेल. तेव्हा तिने पॉज घेतला आणि म्हणाल म्हणजे ती मला लहानपणापासून ओळखते. मी असं सरसकट कधी तिला मेसेज करत नाही पण तिला माहिती होतं की त्याच्या मागे काहीतरी एक महत्वाचं आहे. आणि मग मी तिला म्हटलं बरं आता मी फोन ठेवतो आणि मी मेसेज करतो त्या मेसेजला रिॲक्ट. तो मेसेज वाचल्यानंतर तिने मला परत फोन केला. मी ट्रेनमध्ये होतो ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर ती मला म्हणजे दोघांचाही होकार 4 सेकंदाच्या आत आला. वा. एवढे मोठे कलाकार जेव्हा एवढ्या मोठ्या कलाकृतीच्या मागे उभे राहतात. आज जगदंब सारखं इतकं पूर्वन आणि प्रगल्भ प्रोडक्शन हाऊस आमच्या मागे उभं आहे. आमच्या सोबत ते काम करणार आहे. त्यामुळे ह्यांच्या व्यतिरिक्त अजून काही कास्टिंग करावं असं मनात सुद्धा आलं. आणि ते इतकं 100% झालंय. कारण मी आत्ता प्रोमो झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया यांना हीच दिली की तुम्ही दोघेही वाटताय, आम्हाला जाणवतंय तुम्ही ती भूमिका साकारताय पण तुम्ही भूमिकेच्याही पलीकडे त्यात आहात हे जाणवतं. मी एक ऑफिस मधली रिएक्शन सांगतो ती सांगायची नसते ऍक्च्युली. ओके. पण सांगायची वाटते. अरे बाप रे ही तर आईच्या पुढची भूमिका आहे. मधुराणींनी एका एक्सप्रेशन मध्ये एका क्लोजअप मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली. ऑफिसची पहिली रिॲक्शन. ग्रेट. त्याच्यासोबत सगळ्या मुलींची रिॲक्शन अशी होती की असा नवरा पाहिजे. त्यामुळे आधी डोळ्यांनी बोलणारे कलाकार आणि मग संवादाने बोलणारे कलाकार फार कमी भेटतात. त्याच्यापैकी एक कलाकार. नक्कीच टाळ्या जरा जास्त जोरात झाल्या पाहिजे. खरोखरच ही भूमिका पेलणं सोपं नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक भूमिका म्हणजे कौटुंबिक मालिका आणि अशा प्रकारच्या मालिका जिथे ते व्यक्तिमत्व तुम्हाला साकारायचे काही अभ्यास मागे निश्चितच लागतो. आणि तुम्ही दोघेही अभ्यासू कलाकार आहात. त्यामुळे या भूमिकेचा अभ्यास म्हणून मधुराणी काय वेगळे प्रयत्न करतेस? निश्चितच. कारण आता आपण फार पुढे निघून आलो. 150, 200, 250 वर्षांपूर्वीची काय परिस्थिती होती, एक प्रतल काय होतं, काय स्त्रीची अवस्था होती, समाज काय विचारांनी चालत होता हे
समजून घेणं खूप गरजेचं असल्यामुळे अर्थातच पहिल्या भेटीतच अमोलनी मला एक गठ्ठा दिलाय पुस्तकांचा, लतिकानी आणि अमोलनी. तो जेवढा जमेल तेवढा ॲब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते. पुस्तकातून आपल्याला इतिहास कळेल, आपल्याला घटना समजतील. आपण म्हणतो की सावित्रीबाईंनी हे केलं, सावित्रीबाईंनी ते केलं, ज्योतिबा त्यांच्या पाठीशी असे उभे राहिले, पण त्यामागे त्यांचा मानसिक प्रवाह काय चालू होता ते पकडणं मला असं वाटतं की ते माझं काम आहे कलाकार म्हणून. की आपण म्हणतो संघर्ष केला, पण ते इतकं सोपं असेल का? त्या किती वेळा पडल्या असतील, जडल्या असतील, खचल्या असतील, कुठल्या मानसिक बळातनं ते उभ्या राहिल्या असतील. आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना त्या एक अत्यंत संवेदनशील कवयित्री होत्या, त्या हळव्या होत्या. ते स्पिरिट पकडणं त्या आपण आपल्याकडनं होतं काय की आपण इतक्या एवढ्या मोठ्या युगस्त्री सावित्रीबाई फुले, आपण त्यांचे एक तर पुतळे बघतो किंवा भिंतीवरची चित्र बघतो, पण त्यांच्या मागे असलेली स्त्री पकडणं, ते स्पिरिट पकडणं, मला असं वाटतं की ते मला करणं गरजेचं आहे आणि ते करायची मजा मला येणार आहे. मला असं वाटतं हे पुरेच आहे. खरं तर सतीश म्हणाला तसं की त्या एका एक्सप्रेशननीच खरं तर तू जिंकलंयस आता. त्यामुळे सावित्रीबाई आमच्या समोर उभ्या राहणार आहेत. पण आता तू म्हणालीस तसं त्या कवयित्री होत्या, उत्तम कवयित्री होत्या. तर एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल. ऐकव, गाऊन ऐकव. वा वा. बघ किती कारणं आहेत का? येस, नक्की. किती अभ्यास मला वाटतं याच्यात सगळं सारच आलंय. हो. स्वामी ज्योतिबांच्या लागे मी चरणी, त्यांची गोडवाणी मनी घुमे, महार मांगांची करते मी सेवा, आवडीच्या देवा स्मरुनिया, सेवा सत्य धर्म देई समाधान, सेवा सत्य धर्म देई समाधान, ठेवी शांत मन आपले रे, ज्योतिबांचे बोल मनात परसा, ज्योतिबांचे बोल मनात परसा, जीवाचा आरसा पाहते मी, सेवेच्या भावाने सेवा जे करीती, धन्यता पावती मानवात, ऐसा बोध देती अनुभवे ज्योती, मनात ठेविती सावित्री. वा वा. मनात ठेविती सावित्री. वा वा वा. आज सावित्रीबाईंचं वाङ्मय सुद्धा या निमित्ताने आपल्या समोर आलं. आणि एक महत्वाचा मुद्दा. हो, सुंदर कविता म्हणता आली त्या. ज्योतिबांचं जे स्थान आहे सावित्रींच्या जीवनातलं, ते 4 ओळीमध्ये असं आहे. ही कविता तर खूपच छान होती, परंतु ते 4 ओळी अशा आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेला त्या दोघांचं नातं काय होतं किंवा दोघांचं एकमेकांमधली इन्व्हॉल्वमेंट काय होती. माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद, जैसा मकरंद कळीतला.
वा वा, नेमक्या शब्दात त्यांनी भावना मांडल्यात. आणि खरंच आहे की म्हणजे आद्य कवयित्री महदंबा असं म्हटलं जातं. आणि मग तो मधला काळ असा होता की जेव्हा कविता पुढे आली नाही, लुप्तच झाली होती. त्यामुळे आधुनिक मराठी कवितेची पहिली जननी असं म्हणायला हरकत नाही, सावित्रीबाई यांना म्हटलं जातं. आणि त्यामुळे ती कविता आमच्या समोर आली. बघा, या एका मालिकेच्या निमित्ताने किती गोष्टी खरं तर पुढे येत आहेत. नाहीतर आपल्याला ती एकच गोष्ट माहिती आहे की सावित्रीबाई निघाल्या, त्यांच्या अंगावर चिखलफेक झाली. पण त्याच्या पलीकडे सावित्रीबाई आणि त्यामागे तिच्या बरोबर उभे राहणारे महात्मा फुले. त्यांचं कपल म्हणून पण त्यांची जी गोष्ट आहे, त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच इतका उल्लेखनीय आहे की एक सपोर्टिव्ह हजबंड किंवा एक सपोर्टिव्ह वाईफ, त्यांच्या दोघांमधली आपापसातली केमिस्ट्री सुद्धा खूप सुंदर. खरोखर खरोखर एकमेकांना इतके समजून होते ना, ते कमालीचे. म्हणजे एक प्रसंग असा आहे की सावित्रींना मूल होत नव्हतं आणि नायगावरून, त्यांच्या माहेरावरून काही त्यांच्या घरातले लोक आले आणि त्यांनी सांगितलं की मूल होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्ही दुसरी सवत आणा. तेव्हा ज्योतिबा असे म्हणतात त्यावेळेला की सावत का आणू मी, सवता का नको, सवता का नको. सवत आणण्यापेक्षा सवता आणून आपण, तिच्यात काय दोष असण्यापेक्षा माझ्यात सुद्धा दोष असू शकतो हा विचार त्यावेळेला सांगितला. म्हणजे काय दोघांची केमिस्ट्री असेल किंवा दोघांची इन्व्हॉल्वमेंट काय असेल हे पाहण्यासारखं आहे खरंच. खूपच खूपच. आणि म्हणजे त्या काळी एका पुरुषाने हा विचार करणं हा खूप मोठा विषय. अमोल, मला वाटतं अभिनेता म्हणून तुझी जबाबदारी आणखीन ती तर आहे, पण जसं मधुराणीला म्हटलं की त्याचा अभ्यास, आतापर्यंत ऐतिहासिक व्यक्तिरेखा तू उत्तम रीतीने आमच्या समोर आणल्यास, तर ही व्यक्तिरेखा साकारताना तू तुझा अभ्यास कसा करते? नाही, खूपदा त्यामध्ये होतं असं ना की ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना कधी कधी आउट इनवर्ड प्रवास करावा लागतो, कधी कधी इन आउटवर्ड प्रवास करावा लागतो. तर या बाबतीमध्ये ज्योतिरावांच्या बाबतीत खूप जास्त इन आउटवर्ड प्रवास तुम्हाला जास्त दिसतो. कारण त्यामध्ये होतं असं, जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा असूल वाचता, गुलामगिरी वाचता, म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं तसं सावित्रीबाईंनी हा संसार करणं म्हणजे अक्षरशः पदरात टेकता निखारा बांधून केलेला संसार आहे. तुम्ही गुलामगिरी वाचा, तुम्ही सार्वजनिक सत्यधर्म वाचा, तुम्ही शेतकऱ्याचा असूल वाचा, तुम्ही तृतीय रत्न सारखं नाटक वाचा. हे जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हा हा काय धगधगता अंगार असेल याचा विचार येतो. आणि मग त्याची उत्पत्ती नेमकी कुठे असेल. हा जो सावित्रीबाईंचा, आम्ही सरांची चर्चा करताना कायम एक गोष्ट म्हणतो की खरं तर नेवसे पाटलांनी मुलीचं नाव सावित्री का ठेवलं असेल. बरोबर. तर ती जी सत्यवानाची सावित्री होती का, तर त्या सत्यवानाच्या सावित्री पासूनचा तो ज्योतिरावांच्या सावित्रीपर्यंतचा हा जो आर्क आहे हा प्रचंड मोठा. याच्यामध्ये सामाजिक भान आहे, याच्यामध्ये तत्कालीन व्यवस्थेचं भान आहे, त्याच्यामध्ये मानवी भावना आहेत. आणि हा जो लढा या दाम्पत्याचा संपूर्ण लढा आहे ना, हा 3 पातळ्यांवर वेगवेगळा आहे. म्हणजे तो आधी वैयक्तिक पातळीवर आहे. मी का शिकावं हा प्रश्न सावित्रीबाईंना का पडला असेल, आणि माझ्या बायकोने काय शिकावं हा प्रश्न ज्योतिरावांना का पडला असेल. इथून वैयक्तिक पातळी सुरू होते, त्यानंतर ती कौटुंबिक पातळीवर होते. तत्कालीन कौटुंबिक व्यवस्थेनुसार किती स्वातंत्र्य असेल, किती नसेल, आणि नंतर ते सामाजिक स्तरावर जातो. मगाशी सतीश सर आणि गंगावणे सर जेव्हा बोलत होते तेव्हा हे 3 लेअर काढत असताना कलाकार म्हणून मी कायम असं म्हणतो की राजा शिवछत्रपती भूमिका करत असताना एक वेगळं चॅलेंज होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांची भूमिका करत असताना एक फार वेगळं आव्हान आहे. त्यावेळचा काळ, त्यावेळचा जो संपूर्ण सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती सगळं शोधून त्यातून समोर जाणं इज अ चॅलेंज. खरंच आहे. आणि जेव्हा जेव्हा जितकं आपण आत त्याच्या शिरणार आहोत तितक्या खरं तर नवीन गोष्टी येणार आहेत. एकच शेवटचा प्रश्न मला खरं तर तुम्हाला तिघांना विचारायचा आहे. आज महाराष्ट्रात आपण सगळीकडे जातो, तुम्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने जाता, सतीश सर तुम्ही वाहिनी म्हणून लोकांसमोर येता. आजच्या काळाचा ह्याचा जो रिलेव्हन्स आहे या विषयाचा, तो अगदी थोडक्यात मला तुमच्या तिघांकडनं ऐकायचं आहे की आज नेमकी या विषयाची गरज ही काय आहे. सतीश? नाही, मी शेवटी बोलणार आहे. सुरुवात मधुराणी. मला वाटतं मोनिका म्हणाली तसं की आपण म्हणतोय की बदल झालाय, बऱ्याच अंशी झालाय, 100% खूप प्रमाणात झालाय. पण तरीही आज स्त्रीचं स्थान हे दुय्यमच आहे. आजही अनेक ठिकाणी तिला लग्न
तिच्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं ना की तिचं शिक्षण आणि करिअर. लग्न झालंय म्हणून शिक्षण सोडायला लागतं. मग काय आता नवरा कमवतोय तर तुला नोकरीची काय गरज आहे म्हणून घरी बसायला लागतं. ज्या बाहेर पडतायत काहीतरी करू पाहतायत त्यांना वर्कप्लेसमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. अगदी सेक्शुअल हॅरॅसमेंट पासून ते डोमेस्टिक व्हायलन्स पर्यंत ते हुंडाबळीपासून अनेक गोष्टींना आजही स्त्रिया, माझं मत आहे की प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आजही लढतेच आहे. आत्मसन्मानासाठी लढतेय आणि काही बेसिक काय म्हणतो आपण त्याला रिस्पेक्टसाठी पण झडणाऱ्या आणि लढणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला आहेत. तर मला असं वाटतं की आज आपण इथून इथपर्यंत आलोय पण तरी बराच प्रवास आपल्याला अजून करायचा आहे. आपलं स्थान निर्माण करण्यासाठी, स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी, आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय हे समजण्यासाठी. तर महाराष्ट्रातल्या आणि कुठल्याही जी कुठल्या ना कुठल्या लेवलवरती झगडतीये, लढतीये, तिला तिचा लढा अजून खंबीर सशक्त करण्यासाठी मला वाटतं एक प्रेरणा असणं गरजेचं आहे आणि ती सावित्री असणार आहे. कारण आज आमच्यासाठी खरंच आजूबाजूला म्हणावे तसे आदर्श नाहीत. इन्फ्लुएन्सर्स आहेत पण आदर्श नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगधगती मशाल प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला तिच्या तिच्या लढ्यात, मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो, ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे, पॉवर देणारे अशी मला खात्री. अगदी आम्हालाही खात्री आहे या मालिकेच्या माध्यमातून. यामध्ये एक योगदान फार मोठं आहे जे पुन्हा एकदा मी अंडरलाईन करू इच्छितो, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे, हे जे फॉलो करण्याचं एक नातं आहे. तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये. हा, केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून, पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे, अमेरिका नाही, इंग्लंड नाही. याचं कुठेतरी एक रूट हे सावित्रीबाईंपर्यंत जातं. कारण पुढचा जो संपूर्ण प्रवास आहे महात्मा ज्योतिराव फुलेंपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हा जो प्रवास आहे, त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे. आणि आजच्या काळातही, आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा 33% आरक्षण येईल. आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे, 50% आरक्षण आहे. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी हे बघतो. आता तुम्ही इथं बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या, एकूण महिलांची संख्या खरोखर वाखाणण्यासारखी. चॅलेंजेस आहेत का? हो, डेफिनेटली चॅलेंजेस आहेत. पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं आहे. मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेकीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाप जगात नाही, आणि बहिणीच्या पदरामागं लपावंसं वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही. जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव जर शिल्लक राहिली ना, कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्माला होते शेजारच्या घरात यावेसे वाटतात, पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात, आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात. जेव्हा सावित्रीबाईंनी उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल तेव्हा जी पायाभरणी झाली आहे त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल. त्यामुळे उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पावलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून समोर. मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की इतक्या ठामपणे पाठीमागे उभा राहणारा आपला नवरा असावा. जे वाक्य होतं की असा नवरा सगळ्यांना हवा. तर हा थॉट जो आहे, हा विचार जो आहे तो खूप महत्वाचा आहे. सतीश काय सांगणार? मला असं वाटतं मधुराणींनी आणि अमोल सरांनी व्यवस्थित आणि चोख उत्तर दिलंय. मला फक्त त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन असं सांगायचं आहे की ही मालिका माझ्या मुलीसाठी, माझ्या आईसाठी, माझ्या बहिणीसाठी आणि त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी आज घर सांभाळून तिचं काम सुद्धा सांभाळते. त्यामुळे आपण आपले जे काही आत्ता आपण बोलतोय, जे आपल्या गप्पा रंगल्या ते संपवायच्या आधी मला काही
लोकांना या व्यासपीठावर बोलवायचं आहे आणि हे सांगायचं आहे की जो प्रवास आज सावित्री आई ज्योतिराव फुले यांनी सुरू केला तो आज आपल्या समोर तरी कुठपर्यंत आलेला आहे. माझे कमर्शियल हेड जे आहेत ना ते मीनाक्षी आहेत. मीनाक्षी प्लीज. तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई. स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस माझी SNP हेड जी आहे ना ती शीतल आहे. माझे हो सावित्री आई. आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम सोनाली करते. जाऊ नको सोनाली स्टेजवर. ही सोनाली आमची PR हेड आहे. आपण संतोष पाटीलची टीम बघतो, OAP टीम जे प्रोमो लिहिते त्या प्रोमो टीम मधली खूप महत्वाची सदस्य आरती. कसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशातून तुझा बसा असा. मी प्रत्येक वेळी असं ऐकतो की कॅप्टन नेहमी ट्रॉफी उचलला जातो पण टीम असते दॅट मेक्स द कॅप्टन लुक गुड. सो माझ्या टीम मधली जी फळी आहे जी माझी काळजी घेते आणि फक्त मी दिसतो पुढे. अंकिता, क्षमा, अश्विनी आले, प्रियंका, फक्त बघा सावित्रीच्या लेखी काय काय करतायत. या मालिकेच्या कॉस्ट्युम जे करते ते पौर्णिमा ओके. पटकथा जी लिहिते ती माझी लहानपणीची मैत्रीण लतिका सावंत आहे. कौस्तुभ पेडेकरची इतकी मोठी जबाबदारी सांभाळतो त्याला मी शेवटी बोलवणार आहे कारण का आज आपण मागे उभा राहायचा दिवस आहे. त्याच्या टीम मध्ये समृद्धी आहे, नम्रता आहे, उषा आहे. प्लीज या, प्लीज प्लीज. आणि नुकतीच आम्हाला जॉईन केलेली अवनी पण आहे. या अवनी बायकांनी पुढे या प्लीज. या या साईडला या समृद्धी इथे, या साईडला अवनी इथे. आणि एक छोटी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी कॅमेरे तिथेच ठेवून आज इथे उपस्थित असलेल्या जितक्या माझ्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या बहिणी आहेत, त्यांनी सगळ्यांनी या मंचावर यावं. दाखवून दिलं की सावित्री आईनी काय सुरुवात केली आणि कुठपर्यंत आणली. प्लीज या पत्रकार मैत्रिणींनी, प्लीज या, प्लीज प्लीज. रिक्वेस्ट आहे, प्लीज या. एकही मुलगी खाली नको, प्लीज या. गणेश बायकोला पाठव. कार्यक्रम सुरू होताना आपण फुलवा खामकरच्या ग्रुप कडनं एक परफॉर्मन्स बघितला. फुलवा कुठे गेली? बोला ना. फुलवा आले का गेली? फुलवा अजून या ना इथे, असं की या ना प्लीज. फुलवाची टीम आली. श्रीमयी आली का?
सोनाली बरं सोनाली मिती क्रिएशन्स मधनं जितक्या मुली इथे आहेत त्यांनी सगळ्यांनी व्यासपीठावर चल ये पटकन तसे तुझ्या या प्लीज पाहुणी भरारी घेतली आम्ही दिशातून तुझा कसा असा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू आल्या का सगळ्या तू जन्माचा सुखावला. आता म्युझिक थांबवा. आता तुमच्या सगळ्यांतर्फे एक कोण बोलणार आहे ते कोणीतरी तर बोललं पाहिजे. कोणीतरी एक बोललं पाहिजे. अतिशय सुंदर सोहळा, स्त्रियांचा सन्मान, या सगळ्या स्त्रियांना सलाम आणि सर आणि स्टार प्रवाहाचे आभार. अतिशय अभिमान वाटावा असा हा सोहळा आहे आजचा आणि फार शुभेच्छा. अतिशय सुंदर प्रोमो. मधुराणी मोलसर सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप शुभेच्छा. फार अभिमान वाटावा असा हा क्षण आहे आजचा. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहाचे आभार आणि थँक्यू सो मच. आणि या सगळ्या स्त्रियांसाठी आपण सगळे एकदा हिपी हुर्रे म्हणूया. हिपी हुर्रे. याला जोडणारी आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे सावित्रीबाईंनी त्या काळी महिला मंडळ पहिलं चालू केलं. संक्रांतीचे दिवस होते, तिळगुळ समारंभ त्यांनी केला आणि पहिलं महिला मंडळ चालू करण्याचा मान सुद्धा सावित्रीबाईंना. त्यामुळे तिथून आजपर्यंत अशी ही परंपरा आहे. सावित्रीबाई सगळ्याच दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत, पण त्या लेखणीच्या माध्यमातून आणि मालिकेच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहेत. त्यामुळे खरंच पुन्हा एकदा सतीश सर आणि संपूर्ण टीम स्टार प्रवाह सगळ्यांचं अभिनंदन. काहींची नावं राहिली आहेत त्यामुळे त्यांचं श्रेय आपण नक्कीच देऊ. निर्माते घनश्यामराव विलास सावंत, आपण जिथे आहात तिथे उभं राहा. आपलं अभिनंदन. संशोधन संवाद लेखन अर्थात प्रताप गंगावणे. संशोधन राजाराम सूर्यवंशी, आपण जिथे आहात तिथे उभं राहा. स्क्रीन प्ले लतिका सावंत. क्रिएटिव्ह डायरेक्टर सचिन गद्रे. डायरेक्टर कार्तिक केंडे. सेट डिझायनर नितीन कुलकर्णी. डीओपी पप्पू साहू. कॉस्ट्युम डिझायनर पूर्णिमा ओक. एडिटर अमेय गोडकर. VFX राहुल बोरासे. आणि हे शीर्षक गीत जे आपल्यापर्यंत आलंय मंदार चोळकर, आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी लिहिलंय आणि संगीत आणि गायक आहेत आदर्श शिंदे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. तुझ्या पायी